Okay, we are going to start the first lecture of the science one, that is gravitation. Okay, gravitation. What is mean by gravitation? काय ग्रॅव्हिटेशन आहे काय? ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिले एक बेसिक पॉइंट आपण या ठिकाणी लिहू. ग्रॅव्हिटेशन, की ग्रॅव्हिटेशन नक्की काय, बेसिक काय, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की एक्झॅक्टली आहे काय ग्रॅव्हिटेशन. आता आपल्याला एवढंच माहिती आहे की कोणतं पण ऑब्जेक्ट आपण एखाद्या सर्टन हाईटवरती आपण घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर त्याला जर त्या ठिकाणी रिलीज केलं तर इट विल फॉल डाऊन, तो खाली पडतो, हे आपल्याला एवढं माहिती. तर हे नुसतं ग्रॅव्हिटेशन नाही आहे, हा ग्रॅव्हिटेशनचा एक पार्ट झालाय, याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. हा जो आपण पार्ट बघितला म्हणजे सर आयझॅक न्यूटन जे होते सायंटिस्ट, त्यांनी काय सांगितलं, ते म्हणतात की कोणतं पण ऑब्जेक्ट म्हणजे ते एका त्यांच्या काळामध्ये एका झाडाखाली बसले होते मस्तपैकी. तर झाडाखाली वरती जे काय त्या ठिकाणी सफरचंदाचं जे फळ होतं ऍपल, ते त्या ठिकाणी फॉल डाऊन झाले, आपल्याला जवळपास सगळ्यांना माहिती. त्यावेळेला त्यांनी विचार केला की हा ऍपल खालीच का आला, वरती का नाही गेला. मग त्यावेळेला त्यांनी जो शोध लावला, तो जो फोर्स होता, दॅट फोर्स इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज ग्रॅव्हिटी. विच वन? ग्रॅव्हिटेशनल. ड्यू टू ग्रॅव्हिटी. खाली जे काय समजा ही अर्थ आहे, खाली ही अर्थ आहे, या अर्थ वरती या ठिकाणी हे एक झाड आहे ऍपलचं, या ठिकाणी ते सर आयझॅक न्यूटन या ठिकाणी बसले होते. ठीक आहे, तिथून जे काय ऍपलचं फळ या ठिकाणी खाली येऊन फॉल झालं, तर त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की खालीच डाऊनवर्ड डिरेक्शनला कसं काय आलं, वर का गेली नाही. त्यावेळेस त्यांनी विचार केला की अर्थमध्ये असा कोणता तरी फोर्स आहे की जो त्याला खेचतोय त्या ऑब्जेक्टला, त्यामुळे तो त्या ठिकाणी ऍपल खाली पडलेला आहे, त्यामुळे तो वरती गेलेला नाहीये. त्यांनी त्याला नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याची काय प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीला त्यांनी म्हटलं ग्रॅव्हिटी. काय म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटी. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय की एनी बॉडी जी काय अर्थ बरोबर त्या ठिकाणी स्टक म्हणजे पकडून ठेवलेली, द फोर्स इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. फोर्स कुठे आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे असतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरकडे त्या ठिकाणी ते कोणतं पण ऑब्जेक्ट जे आहे त्याचं फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतो. येते लक्षात? हा एक पार्ट. दुसरा पार्ट म्हणजे काय, समजा हा असा सर्क्युलर असता, समजा इकडे कोणतं तरी एखादं झाड आहे, याचं एक फळ पडलं तर ते कोणत्या साईडला? ह्या डायरेक्शनला. म्हणजे इथून खाली बघितलं तर इकडे कुठेतरी अर्थचं त्या ठिकाणी सेंटर आहे, इकडून बघितलं तर अर्थचं सेंटर ह्या डायरेक्शनला आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन कुठे असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तर याच्यामध्ये सांगायचं पार्ट काय, तुम्ही ही डायग्राम काढली नाही काढली तरी चालेल, पण ऍटलीस्ट याच्यातले ग्रॅव्हिटेशनचा सब पार्ट आपण जो बघतो डे टू डे लाईफमध्ये, इट इज द ग्रॅव्हिटी. त्याच्यामध्ये जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याची डायरेक्शन काय आहे? डायरेक्शन इज डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरकडे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन असते. हा पॉईंट महत्वाचा आहे. मग तुम्ही एवढं जरी इकडचा एवढा पार्ट जरी लिहून घेतला तरी सफिशियंट आहे. एवढं लिहून घ्या, आपण लगेच पुढच्या पार्टकडे बघू. ओके, आता या ठिकाणी बघा,
ग्रॅव्हिटेशनचा तेवढा पार्ट आपण बघितला. आता जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर पूर्ण पेज भरून त्यांनी काहीतरी माहिती दिलेली आहे. पण त्या माहितीमधून त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय सांगायचं असतं, जे मी तुम्हाला इतक्यात सांगितलं तेच, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अलॉंग द रेडियस टुवर्ड, म्हणजे ते जे काय टुवर्ड्स द सेंटरच्या डायरेक्शनला ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी अर्थसाठी असतो. येते लक्षात? ठीक आहे, हा एक पार्ट. आता आपल्याला एक महत्त्वाचा या ठिकाणी थेरम बघायचा आहे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. कोणता? न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ. तर न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ जो आहे तो ॲक्च्युली पुढचे 2-3 पेज जर सोडले पहिल्या चॅप्टरचे, दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या पेजवरती आहे तो आय थिंक. ठीक आहे, त्या ठिकाणी आहे. पण मला असं वाटतं की तो स्टार्टिंगलाच झाला पाहिजे ह्या पॉईंट नंतर. मग आपण तो पॉईंट लगेच लिहून घेऊ. त्याच्या पुढचा पार्ट मी पुढे सांगतो तुम्हाला. ओके, जास्त हार्ड नाही आहे, इझी आहे. न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. बघा, मे बी बुकमधली जी काय वर्डिंग आहे, माझी वर्डिंग असेल ते थोडंसं चेंज असेल, पण मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगणार आहे. आणि ते लिहिलं तुम्ही बोर्डाला तरीही चालतं. ओके, मी काय सांगतोय लक्षात घ्या. आता आपल्याला जी ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट इतकीच माहिती आहे की ऑब्जेक्ट आहे, सोडला तो खाली पडला. येते लक्षात? का बरं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, अर्थ आपल्याकडे खेचून घेते, एवढं आपल्याला माहिती. ठीक आहे, तो एक पार्ट आहे. पण ग्रॅव्हिटेशन इज द ब्रॉड कन्सेप्ट, ती खूप मोठी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. त्याचा मिनिंग काय तुम्हाला सांगतो. न्यूटनने काय सांगितलंय, एनी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. म्हणजे बघा, पूर्ण युनिवर्समध्ये, युनिवर्स म्हणतोय, नॉट ओनली अवर सोलर सिस्टीम, आपल्या सोलर सिस्टीम किंवा आपले जे काय प्लॅनेट्स आहे आपल्या आजूबाजूला फिरतायत किंवा आपण सनच्या भोवती फिरतोय, हे जे प्लॅनेट्स आहेत फक्त त्याच्यासाठी नाही. सोलर सिस्टीम ॲज कम्पेअर्ड टू युनिवर्स खूपच लहान आहे. त्याच्यावरती पण आपण एखादं लेक्चर बघू, मी सांगणार आहे तुम्हाला ते. ठीक आहे, युनिवर्स किती मोठं एक्झॅक्टली, म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो 0.000000001% सुद्धा नसेल आपली सोलर सिस्टीम, इतकी लहान आहे युनिवर्सच्या मानाने. ठीक आहे, तर आता तो एक पार्ट वेगळा झाला. पण तुम्हाला युनिवर्स किती मोठं हे समजण्यासाठी मला हे सांगावं लागलं. तर न्यूटनने काय सांगितलंय, एनी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये कोणती पण बॉडी, कोणतं पण ऑब्जेक्ट असेल, ते एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. येते लक्षात? हे कोणी सांगितलंय? न्यूटनने. ते आपण त्याचा फॉर्म्युला, त्याचं स्टेटमेंट आपण बघणार आहे. ठीक आहे, तर तो काय म्हणतो, एनी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स बाय द फोर्स विच इज डिरेक्टली. मी तर तुम्हाला इकडे सांगतो बघा, it states that any object in the universe attracts any other object in the universe by the force of attraction which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them.
दिस इज ऑल अबाउट द स्टेटमेंट ऑफ द लॉ. ठीक आहे, जास्त अवघड नाही. तुम्हाला वाटत असेल सर एवढा मोठा आहे आणि तुम्ही म्हणता जास्त अवघड नाहीये. बघा हे तर आपलं थेरोटिकल पार्ट, आपण त्याचं सिम्बॉलिकल लक्षात घेऊ. कसं आहे, समजा दोन ऑब्जेक्ट आहे युनिव्हर्समध्ये. ठीक आहे, समजा एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास म्हणूया आपण m1, दुसरं ऑब्जेक्ट आहे समजा त्याचं मास आपण म्हणूया m2. द डिस्टन्स बिटवीन देम इज d. समजा त्याच्यातलं डिस्टन्स किती आहे, d आहे. आणि यांनी काय सांगितलं, हा ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट एकमेकांना एका फोर्स ऑफ अट्रॅक्शनने त्या ठिकाणी अट्रॅक्ट करतोय बाय द न्यूटन्स लॉ. ठीक आहे, बघू आपण त्यांनी काय काय सांगितलं. आता स्टेटमेंट कडे येऊ आपण. स्टेटमेंट काय म्हणतं, एनी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, ऑर हे बघा ऑब्जेक्ट म्हणा, सब्जेक्ट म्हणा, मॅटर म्हणा, काही पण म्हणा, पण युनिव्हर्समध्ये मग त्या ठिकाणी एखादा प्लॅनेट येऊ शकतो, एखादा स्टार येऊ शकतो. इवन लिटरली हा पेन आणि दुसरा पेन, हा पेन तुमच्या घरात असलेला TV, लिटरली तुमच्या घरामध्ये असलेला फ्रीज आणि आपल्या घरामध्ये असलेला टेबल, कोणते पण दोन ऑब्जेक्ट घ्या. तुम्हाला वाटत असेल सर असं आहे का, ॲक्च्युली तसं एक्झिस्ट आहे. खरं आहे, युनिव्हर्समधले कोणते पण दोन ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, लिटरली आपल्या घरात असलेली पेन्सिल, सुई जी असेल लहान एकदम बारीक ती सुद्धा, आणि दुसऱ्या ठिकाणी तुमच्या स्कूलमध्ये असलेला त्या ठिकाणी फॅन, म्हणजे लिटरली तुमच्या घरामध्ये असलेले एखादी पेन्सिल, पेन किंवा सुई काही पण घेतलं तो ते ऑब्जेक्ट, आणि तुमच्या स्कूलमधला फॅन, हे दोन ऑब्जेक्टमध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लॉच आहे तसा, फिजिक्सचा लॉच आहे हा. ठीक आहे, एनी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, कोणतं पण ऑब्जेक्ट घ्या पूर्ण युनिव्हर्समध्ये, अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. ते एक ऑब्जेक्ट युनिव्हर्समधल्या बाकीच्या कोणत्याही एका ऑब्जेक्टला अट्रॅक्ट कर, कोणत्याही एका नाही म्हणजे सगळ्याच ऑब्जेक्टला ते अट्रॅक्ट करत असतं, पण आपण एकाशी कोरिलेट करतोय फक्त सध्या, दोघांमधलं रिलेशन दाखवतोय. ठीक आहे, एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स बाय द फोर्स, एका फोर्सने, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन which is directly proportional to the product of their masses. समजा first object has the mass m1, another object has the mass m2. That force of attraction between the two objects is directly proportional to the product of their masses, and this force is inversely proportional to the स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ते जे काय दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असेल d, त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी तो फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग याला एकत्रित कसं लिहिता येईल आपल्याला, therefore f is directly proportional to m1 m2 divided by d square. Therefore f is equal to g into m1 m2 upon d square. Okay, here it is, force is directly proportional to m1 m2 upon d square. Okay, where बघा आता आपण परत एकदा बघू. हा फक्त एवढ्या इक्वेशन कडे बघा, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट लक्षात राहतं. कसं बघा, इट स्टेट्स दॅट एनी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्समधला कोणतं पण एक ऑब्जेक्ट दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला त्या ठिकाणी काय करत असतो, अट्रॅक्ट करत असतो. कोणतं पण घ्या तुम्ही, लिटरली तुम्हाला सांगतो की आपली बॉडी किंवा आपलं घर असेल ते, किंवा घरामधला TV, तुम्हाला खोटं वाटेल हे, पण हे खरं आहे. ह्या स्टेटमेंटनुसार लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये असलेलं एखादं टेबल कन्सिडर करा, टेबल, आणि बाहेर युनिव्हर्स मधलं चला मून एक्झाम्पल घेऊ, लिटरली प्लॅनेट असलं तरी चालेल. म्हणजे घरामधला टेबल आणि एखादा त्या ठिकाणी मून जो आहे आपला, ह्या दोघांमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लक्षात घ्या, काहीही घ्या, त्या दोन गोष्टींमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. कमी प्रमाणात असतो खूप, पण असतो. ठीक आहे, एनी, परत आपण स्टेटमेंट, याच्यावरून स्टेटमेंट कसं लिहायचं हे एवढा वेळ का देतो याला लक्षात घ्या, कारण ही इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे फार. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनचा सगळ्यात मेन बेस आहे हा. बघू आपण, एनी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एनी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन
विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, दोन मासेच्या प्रोडक्टची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, आणि त्यांच्यामधले जे काही डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय घेतलं आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी केच्या ऐवजी त्यांनी जी मानलेलं आहे, ज्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी इथं लिहितो जी, काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मी तुम्हाला सांगेल. इथे फक्त आपण एक एक गोष्ट सांगून देऊ. लेट m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 mass of second object, and d, what is d? D is the distance between two objects. Distance between two objects. इथे लक्षात, ही डायग्राम आहे छोटीशी, ठीक आहे. त्या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट m1 m2 आर द मास ऑफ द फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्ट रिस्पेक्टिव्हली. As per the law, F is directly proportional to the product of m1 m2. F is inversely proportional to the square of the distance between them. दोघांना एकत्र लिहिलं. त्यानंतर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण नेहमी के घेत असतो, केच्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट जी मानलं, याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं नाव दिलंय. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, तर एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या. लगेच पुढचा पार्ट आपण बघू नंतर. लगेच बघू आपण, हे एवढं लिहून घ्या तुम्ही. ओके, okay. After this law, that was the very important law. Which one? Newton's gravitational law. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहे फोर्स अँड मोशन. फोर्स अँड हा पार्ट फक्त अंडरस्टँडिंग साठी आहे. याच्यावरती काही स्पेशल असा कोणता क्वेश्चन येत नाही. मागं जो लॉ बघितला त्याच्यावरती क्वेश्चन येतो 2 मार्क्स साठी, स्टेट अँड एक्सप्लेन द न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. याच्यावरती तसा काही क्वेश्चन येत नाही, पण हे माहीत पाहिजे. हा प्रॉब्लेममध्ये याच्यातला फॉर्म्युला अप्लाय करावा लागू शकतो. हाता जो पार्ट घेणार आहे तो, किंवा तुम्हाला कुठे पण तो एक बेसिक म्हणून यूज होईल. म्हणजे एखादी कन्सेप्ट चालू आहे त्याच्यामध्ये याचा यूज होऊ शकतो तुम्हाला डायरेक्टली. ठीक आहे, आता बघा फोर्स म्हणजे काय. आपल्याला एक सिंपल फोर्स म्हणजे आपण त्या ठिकाणी कोणती गोष्ट, आता समजा हा पेन आहे, ठीक आहे. फोर्स आणि मोशन एकमेकांना कसे रिलेटेड आहे. आता समजा हे एक ऑब्जेक्ट आहे आपलं, एक्झाम्पल पेन म्हणून घेतलं आपण. याला जर मी म्हटलो की मूव्ह फ्रॉम इट्स पोझिशन, त्याला सांगितलं हल इथून, हलतोय का तो, हलणार आहे का नाही. जोपर्यंत मी त्याच्यावर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो तिथून मूव्ह होणार नाही, किंवा त्याची डिस्प्लेसमेंट होणार नाही, किंवा त्याला मोशन भेटणार नाही. कोणत्या पण बॉडीच्या मोशनसाठी त्या ठिकाणी त्या फोर्स तिथं एक्झिस्ट पाहिजे, तरच त्या ठिकाणी मोशन होणार. बघूया आपण फोर्सचा बेसिक फॉर्म्युला, जो आता तुम्हाला बुकमध्ये इथे दिलेला नाहीये, पण तो पुढे लागू शकतो. त्यामुळे आपण इथे लिहून घ्यायचा. आणि जे पण मी तुम्हाला माहिती सांगतोय ती शॉर्टमध्ये, तुम्ही जर बुकमधलं एक एक पॉईंट सगळं वाचत बसला तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं तर दॅट विल बी मोर दॅन इनफ. ठीक आहे, खूप डीपमध्ये खूप जायचं आपल्याला गरज नाहीये, कारण एवढा जो पार्ट आहे दॅट विल बी मोर दॅन इनफ. ती कन्सेप्ट समजायला, तेवढा पार्ट समजायला इनफ आहे. ठीक आहे, बघ नंतर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू where a mass of the body, a acceleration of the body. Okay, after this acceleration is equal to velocity upon time, velocity upon time, and velocity is equal to displacement upon time. Therefore इथे तुम्ही डायरेक्टली असे लिहू शकता, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन mv अपॉन टी. एवढा फॉर्म्युला माहीत असला तरी सफिशियंट आहे. आणि हे आपल्याला काय शिकायचंय, कारण हे बघा न्यूटनचा जो एक आपण ग्रॅव्हिटेशनचा लॉ लिहिलेला आहे ना, त्या ठिकाणी लॉ त्या ठिकाणी सांगितलेला आहे ना न्यूटनचा, तर न्यूटनचे तसे काहीतरी मोशन बद्दलचे पण लॉज आहेत. 3 लॉ आहेत.
त्यातले मी दोन तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला लागत आहेत ते मी तुम्हाला सांगतो. न्यूटनने काय सांगितलं, until and unless unbalanced force is applying on the body there is no motion. until and unless जोपर्यंत आपण एखाद्या बॉडीवरती अनबॅलन्स फोर्स म्हणजे किंवा फोर्स म्हणा सिम्पली, ठीक आहे, फोर्स आपण अप्लाय करत नाही जोपर्यंत एखाद्या बॉडीवरती, तोपर्यंत त्या ठिकाणी मोशन पॉसिबल नाही. दिस इज द वन. सेकंड काय म्हणतो, when there is a action there will be equal and opposite reaction. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीवरती ऍक्शन घेतो तेवढीच त्या ठिकाणी इक्वल आणि ऑपोजिट काय भेटत असते, रिॲक्शन भेटत असते. इथे लक्षात, समजा आपण एखाद्या ठिकाणी अशी हळूच या ठिकाणी समजा आपण भिंतीला आपण अशी चापट मारली तर त्याच्यावरती तर फोर्स एक्झर्ट झालेला आहे, पण तेवढंच फोर्स इक्वली माझ्या हातावरती पण एक्झर्ट झालेला आहे. आपल्या हाताला पण तेवढाच पार्ट लागतो. समजतंय? समजा या भिंतीला मी या ठिकाणी असं पुश करतोय, त्याला समजा मी 100 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे, तेवढाच फोर्स त्याच्याकडनं पण मला भेटत असतो रिॲक्शनच्या स्वरूपात. ठीक आहे ना. इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन इज देअर. हे न्यूटनचे 2 लॉ सांगितले. थर्ड लॉ पण आहे मोमेंटमचा, पण सध्या त्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. तर हा एक पार्ट फक्त बेसिक फॉर्म्युला आणि तुम्हाला जे 2 लॉ सांगितले ते थोडेसे माइंडमध्ये ठेवा फक्त. याच्यावरती डायरेक्ट काही बोर्डाला क्वेश्चन येत नाही. हा जो पार्ट सांगितला हे लिहून घ्या फक्त, हे कुठेही कामात येऊ शकतं. ओके, राईट डाऊन. Now we are going to see the circular motion and centripetal force. त्यातला पहिला पार्ट बघू आपण, सर्क्युलर मोशन. आता हा सर्क्युलर मोशन समजण्यासाठी तितकं हार्ड नाहीये. कोणतं पण बॉडी जर सर्कलमध्ये मोशन करत असेल दॅट इज द सर्क्युलर मोशन. येते लक्षात? कोणती पण बॉडी सर्क्युलर. आता फॉर एक्झाम्पल रोटेशन ऑफ अ फॅन सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो सर्कलमध्ये. ठीक आहे. अजून काय, सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट्स पण बघा सर्क्युलर मोशनमध्येच फिरतात. म्हणजे मून अराउंड द अर्थ अराउंड द सन आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. ओके, तो एक सर्क्युलर मोशन. असे डे टू डे लाईफमध्ये खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. आपण म्हणू शकतो की ते एक सर्कलमध्ये फिरत असतात. एकदम छोटे एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. एक ॲटम असतो, ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस भोवती कोण फिरतात, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ठीक आहे. त्या न्यूक्लियस भोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत दे आर इन द सर्क्युलर मोशन. हे एक सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. तर सर्क्युलर मोशनची तर डेफिनेशन मी लिहून देतोय शॉर्टमध्ये आणि इझी वर्ड्समध्ये. बघू आपण, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट along the circumference of a circle. Circumference of a circle is called as circular motion. Okay. Second, कळलं, सर्कलचा जो काही सर्कम्फरन्स आहे त्याच्यावरती जे काही मोशन असणार आहे एखाद्या बॉडीचं किंवा ऑब्जेक्टचं दॅट इज नथिंग बट द सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सेकंड, हा एक इम्पॉर्टंट पार्ट इथं मी स्टार मार्क करतोय. याची डेफिनेशन पण बोर्डाला येऊ शकते किंवा येते सुद्धा. ठीक आहे. सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपेटल फोर्स? हे बघा, सेंट्री मीन्स सेंटर, पेटल मीन्स टुवर्ड्स, फोर्स म्हणजे सेंटरला जो त्याच्याकडे खेचणारा फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघू आपण.
मी तर पहिली त्याची डेफिनेशन देतो, त्याची डायग्राम देतो. पहिले डेफिनेशन मी इथे लिहून देतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन मग पुढे सांगतो. लक्षात घ्या, लगेच तुम्ही लिहू नका. ज्या वेळेला मी तुम्हाला लिहायला सांगत असेल त्यावेळेसच लिहायचं तुम्ही. बघा, द फोर्स विच इज along the radius towards the center of a circle in circular motion is called as centripetal force. The force which is along the radius towards the center of the circle. की फोर्स जो along the radius आहे, म्हणजे हे बघा, सर्क्युलर मोशन असं चालू आहे, किंवा तुम्हाला मी असं दाखवतो. सर्क्युलर मोशन अशा पद्धतीने चालू आहे. डायग्राम बघूया आपण. Here it is the center, this is the circular motion. त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. कन्सिडर द स्ट्रिंग, एक दोरा, अ बॉब, मेटॅलिक बॉब अटॅच टू द अनदर एंड ऑफ द स्ट्रिंग. मेटॅलिक बॉब, BOB बॉब. ओके, तर बॉब म्हणजे काय, एक मेटलचं एक बॉब, सर्क्युलर एक जड अशी वस्तू जी मेटलने बनलेली. हां, ठीक आहे. त्याला आपण असं घेतलं आणि सर्क्युलर मोशनमध्ये त्या ठिकाणी फिरवायला स्टार्ट केला. तो असा फिरत राहील. बरोबर आहे. ओके, आता लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन कशामुळे पॉसिबल आहे त्या ठिकाणी. ज्या वेळेला मी फक्त असं समजा फिरायला लागला आणि असं थांबलो, ते फिरणार आहे का? नाही. तो मेटॅलिक बॉब खाली पडून जाईल. त्याला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवण्यासाठी मला माझ्या हातापासून, या हातात ज्या ठिकाणी मी पकडून ठेवलेले तिथून असं फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. त्यावेळेला तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व्ह होत राहील. इथे लक्षात. मग सर्क्युलर मोशनसाठी मला त्या ठिकाणी ऑब्जेक्टला सेंटरमधून एक फोर्स द्यावा लागला. कोणत्या डायरेक्शनला? समजा आता ती स्ट्रिंग आहे, फिरत असताना त्याला मी असं कट केलं. ज्या ठिकाणी कट करेल तो असा बाहेर पडून जाईल. समजा असा ऑब्जेक्ट आला, ह्या पोझिशनला आल्या आणि इथं मी ती थ्रेड कट केली, तर इट विल गो टँजेन्शियली. तो डायरेक्ट असं टँजेन्शियली बाहेर पडून जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी फोर्स राहिला नाही स्ट्रिंगमध्ये. तर कोणता फोर्स होता जो त्याला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवत होता? की जो अलॉंग द रेडियस आहे, मी त्याला आतमध्ये, तो ह्या पोझिशनला असेल की मी त्याला असं खेचतोय, इकडे असलं की मी त्याला असं खेचतोय, इथे असलं की मी त्याला असं खेचतोय, आणि असं तो फिरत राहणार. म्हणजे विच इज अलॉंग द रेडियस. समजा इथे येतो, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. कुठे? अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. दॅट फोर्स इज सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्री सेंटरला, पेटल टुवर्ड्स, सेंटरकडे असलेला फोर्स, दॅट इज द सेंट्रीपेटल फोर्स. इथे एक महत्वाची नोट मी तुम्हाला सांगणार आहे. विदाउट सेंट्रीपेटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. ओके, ही नोट आहे, तुम्हाला माहिती असावी म्हणून. विदाउट सेंट्रीपेटल फोर्स circular motion does not exist. Circular motion does not exist. ओके, सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. ठीक आहे, जर सेंट्रीपेटल फोर्स नसला तर एवढा पार्ट झाला या ठिकाणी. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. नोटेशन मी FCP. CP स्टँड फॉर सेंट्रीपेटल, F स्टँड फॉर फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स. ओके, अजून एक असतो सेंट्रीफ्युगल फोर्स, पण तो तुम्हाला आता लागणार नाही. पण त्याचं एकदम सिंपल एक आयडिया असं आहे म्हणून सांगतो. हा कसा आहे? अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. तो असतो अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरकडून दुसऱ्या डायरेक्शनला, बाहेरच्या बाजूला. ठीक आहे, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रीपेटल फोर्स. along the radius away from the center, centrifugal force.
ठीक आहे, पण तो लागत नाही, त्यामुळे एवढंच इथे लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. मी याच्या पुढचा पार्ट लगेच सांगतो तुम्हाला, एवढं लिहून घ्या. ओके, इतक्यात आपण काय बघितलं? सेंट्रीपेटल फोर्स. ओके, इट्स नोटेशन इज FCP और सिम्पली F. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात घ्या, याचा एक या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेन. सेंट्रीपेटल फोर्स परत एकदा सांगतो, द फोर्स विच इज अलॉंग द रेडियस towards the center of the circular motion, it is nothing but the centripetal force. Okay, its formula is given by mv square upon r, mr omega square, mv omega. मोस्टली हे दोन तुम्हाला लागत नाही, हाच एक लागतो जास्तीत जास्त. ठीक आहे, एवढं माहित असलं तरी सफिशियंट आहे. पण त्याचे टर्म्स काय काय मी तुम्हाला सांगतो. FCP, what is the FCP? Centripetal force. Centripetal force. M, mass of the object, mass of the object. V, velocity of object. जो ऑब्जेक्ट आहे, जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे, त्याची वेलॉसिटी. जो ऑब्जेक्ट आहे, जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे, त्याचा मास m. r, सर्क्युलर मोशन मध्ये याचा अर्थ म्हणजे सर्कल मध्ये त्याचा रेडियस असेल ना, रेडियस. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे, रेडियस. आता या ठिकाणी जो ओमेगा आहे, तो ओमेगा एक्झॅक्टली काय आहे तो मोस्टली लागणार नाही, पण माहित असू द्या. ठीक आहे, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. आता ही लगेच तुम्हाला काही लागत नाही, पण तुम्हाला या ठिकाणी हे माहित असावं म्हणून तुम्हाला सांगितलंय. अँग्युलर वेलॉसिटी, वेलॉसिटी ही रेग्युलर जी असते ही वेलॉसिटी, एखादी बॉडी आहे सरळ चालली आहे, दॅट इज द लिनियर वेलॉसिटी, लिनियर स्ट्रेट, ती असते वेलॉसिटी v. ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी ही खास टर्म जे बॉडीज असे सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतात, ह्या पद्धतीने कशी पण असू द्या, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतात, त्या बॉडीजला जी वेलॉसिटी असते त्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी ही टर्म लावत असतो. तर ते जशी येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल. सध्या तुम्हाला दिस टर्म्स अँड दिस फर्स्ट फॉर्म्युला इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, एवढा पार्ट लिहा. पुढच्या लेक्चरला आपण, सेकंड लेक्चरला खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी लॉज बघणारे. केपलर नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी 3 लॉ या ठिकाणी सांगितलेले महत्त्वाचे, खूप इम्पॉर्टंट आहेत. ते लेक्चर मिस झालं नाही पाहिजे. आणि एकही लेक्चर लक्षात घ्या, सायन्स 1चं मिस झालं नाही. पूर्ण सायन्स 1चं सांगतोय मी, पूर्ण सायन्स 1 सब्जेक्टचं एकही लेक्चर मिस होऊ देऊ नका, कारण समजत नाही. दुसरी गोष्ट, 100% विसरायला होतं. ठीक आहे, आणि एक्सप्लेनेशन जास्त लागते याला द्यायला. त्यामुळे कसं आहे, नंतर टीचर्सकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःकडे तितका वेळ असेल की नाही नंतर सांगता येत नाही. नंतर प्रेशर आणि टेन्शन येण्यापेक्षा आता स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करत जा. हे जे मी तुम्हाला लिहून देतो हे प्रॉपर नोट्स, आणि तेवढा कन्सेप्ट क्लिअर होतो व्यवस्थित. खूप फापट पसारा करण्याची गरज नाही. ठीक आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही, दॅट्स इट. हे सफिशियंट राहील तुम्हाला. ओके, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.